नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण थंडगार मठ्ठा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी हॉटेलसारखा जसा की तुम्हाला लग्न पंक्तीमध्ये मिळतो तसाच मठ्ठा कशा पद्धतीने बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी ताक घेतलेला आहे। तुम्ही दह्यापासूनही ताक बनवू शकता। दही पाव किलो घेतलं तर त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून तुम्ही एकदम पातळसर असं ताक तयार करू शकता। एकदम थोडीशी मी बारीक कुटून घेतलेली मिरची, या ठिकाणी पाव चमचा मिरची बारीक करून घातलेली आहे। अर्धा चमचा जिरे पूड घातलेले आहे आणि आल्याचा 2 चमचे मी आल्याचा रस घातलेला आहे। आल्याचा रस हा घातलाच पाहिजे, कारण आल्याच्या रसामुळे अप्रतिम अशी चव येते मठ्ठ्याला। आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी या ठिकाणी साखर टाकलेली आहे। भरपूर सारी कोथिंबीर टाकून हा मठ्ठा आपण छान असं हलवून घ्यायचा आहे रवीच्या सहाय्याने, की जेणेकरून आपली जी साखर आतमध्ये आपण जे टाकलेली होती तर ती साखर छान अशी विरघळेपर्यंत आपल्याला हा मठ्ठा एकत्र करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ढवळून घेतल्यानंतर आपली जिरेपूड, आल्याचा जो आपण रस टाकलेला आहे तो सगळं अगदी एकजीव होईल अशा पद्धतीने हे मी ढवळून घेतलेला आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण जात नाही किंवा उन्हातून आल्यानंतर हा मठ्ठा प्यावासा वाटतो, किंवा जेवण फुल झालेलं असतं तेव्हा सुद्धा हा मठ्ठा प्यावासा वाटतो। मठ्ठ्यानं जेवण अन्नपचन होतं आणि त्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार असं आपल्या पाचक तत्व थोडक्यात आपण याला म्हणू शकतो। तर त्यासाठी तुम्ही हा मठ्ठा नक्की करून पहा। आणि उन्हाळा कसला, मठ्ठा जर नाही तुम्ही पेला तर मग उन्हाळा कसला। तर त्यासाठी अशा पद्धतीने मी खालीवर करून ढवळून घेतलेला आहे आणि आता आपण सर्व करायला घेऊया। जवळपास मी या ठिकाणी 3 ग्लासभर मी मठ्ठा तयार केलेला आहे। अशा पद्धतीने एकदम हॉटेलसारखा, जसा की तुम्हाला लग्न पंक्तीमध्ये मठ्ठा मिळतो। पहिलं जेवणामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा मठ्ठा असायचा, अजूनही कुठे कुठे पाहायला मिळतो। तशाच पद्धतीनं हा मठ्ठा तयार झालेला आहे आणि त्यामध्ये बर्फाचे खडे टाकून घेऊयात, म्हणजे चवीला अप्रतिम असा मठ्ठा लागतो। थंडगार मठ्ठा या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा आणि नक्की प्या। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हीही घरी नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा। थँक्यू।